नमस्कार. जेवणाच्या टेबलवरची ती रोजची लढाई आठवते जेव्हा आपलं मूल फोनसाठी हट्ट करतं आणि आपण थकून त्याला तू देतो, हो ना? खूप ओळखीचं वाटतंय हे सगळं, पण काळजी नका करू. ह्याच संघर्षाला एका सकारात्मक बदलात कसं आणायचं हेच आज आपण बघणार आहोत. जरा आठवून बघा, काल रात्री जेवताना काय झालं? मुलाने शांतपणे जेवण केलं की आधी फोन दे मगच जेवतो असा हट्ट धरला आणि दिवसभराच्या कामानंतर खरतर वाद घालायची ताकदच उरलेली नसते आणि आपण शेवटी तो फोन हातात देतोच. असं जर झालं असेल तर यात आपण एकटे नाही आहोत. माझी म्हणजे प्रियाची गोष्ट आहे. माझा मुलगा आदित्य, त्याच्यासोबत मी रोज हेच अनुभवायचे. पण आता मला कळलंय की ही फक्त माझी एकटीची समस्या नाहीये, ही आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यावर उपाय आहे. तो मी शोधला आणि तोच मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया. मुलांना किंवा स्वतःला दोष देण्याऐवजी यामागे नेमकं काय विज्ञान आहे ते समजून घेऊया. सगळा खेळ आहे डोपामाइन नावाच्या एका केमिकलचा. जेव्हा मुलं स्क्रीनवर ते रंग, ते वेगवान आवाज, ते एकामागोमाग एक येणारे व्हिडिओ बघतात, तेव्हा त्यांच्या मेंदूत हे डोपामिन तयार होतं. हे असं केमिकल आहे जे आपल्याला आवडती गोष्ट मिळाल्यावर आनंद देतं. स्क्रीनमुळे काय होतं? त्यांना हा आनंदाचा डोस प्रत्येक सेकंदाला मिळत राहतो आणि मग मेंदूला त्याची सवय लागते. तो अजून मागायला लागतो. आता विचार करा, जेव्हा आपण अचानक त्यांच्या हातातून तो फोन काढून घेतो तेव्हा काय होतं? त्या डोपामाइनचा पुरवठा अचानक थांबतो आणि मग त्यांना अस्वस्थ वाटायला लागतं. हे अगदी तसंच आहे जसं एखाद्या व्यसनी माणसाकडून त्याची सिगारेट काढून घेतली जाते. म्हणजे मुलाचा तो हट्ट, तो त्रागा, हे फक्त वाईट वागणं नाहीये, तर ते एक विथड्रॉवल सिम्पटम आहे. म्हणूनच एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं मूल हट्टी नाही आणि आपण वाईट पालक नाही. ही लढाई मुलाच्या इच्छेविरुद्ध त्याच्या मेंदूतल्या केमिकल्सची आहे, जी त्याला स्वतःलाही कळत नाहीये. मला माहितीये आपण सगळ्यांनीच फोनची सवय मोडायला खूप प्रयत्न केले आहेत, पण ते बहुतेक वेळा का फसतात हे आता पाहूया. यातलं काहीतरी नक्कीच करून बघितलं असेल, हो ना? ओरडणं, फोन लपवणं, वेळापत्रक बनवणं, अगदी शपथ घालणं सुद्धा. पण याचा काही परिणाम होतो का? नाही. काही वेळाने परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. आपण सगळ्यात मोठी चूक हीच करतो. आपण फोन काढून घेतो पण त्याची जागा रिकामी ठेवतो. जरा विचार करा, जर कोणी तुमच्याकडून तुमची रोजची सकाळची कॉफी किंवा चहा काढून घेतला आणि त्या बदल्यात काहीच दिलं नाही तर काय होईल? दिवसभर तेच विचार डोक्यात फिरत राहतील. मुलांचंही अगदी तसंच होतं. बरं, तर आता त्या अयशस्वी पद्धती विसरून जाऊया आणि एका नवीन, सकारात्मक आणि खरंच काम करणाऱ्या पद्धतीकडे वळूया. मी याला 3B मेथड म्हणते. हे 3 शब्द, फक्त हे 3 शब्द लक्षात ठेवा. बोर्डम, बिझनेस आणि बॉन्डिंग. म्हणजेच कंटाळा, कृती आणि संवाद. हे ते 3 खांब आहेत ज्यावर आपण ही सवय मोडण्याची इमारत उभी करणार आहोत. पहिला बी आहे बोर्डम, म्हणजे कंटाळा. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण मुलांना कंटाळा येऊ देणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण कंटाळा ही समस्या नाही, ती एक संधी आहे. जेव्हा मुलं काहीच न करता शांत बसतात तेव्हाच त्यांचा मेंदू विचार करायला लागतो, नवीन कल्पना शोधायला लागतो. आदित्याला जेव्हा खूप कंटाळा आला होता तेव्हा त्याने काय केलं माहितीये? घरातल्या भांड्यांचा आणि डब्यांचा एक ड्रम सेट बनवला. खरं सांगते, मी तर बघतच राहिले. स्क्रीन तुम्हाला फक्त बघायला शिकवते, पण कंटाळा तुम्हाला काहीतरी नवीन निर्माण करायला शिकवतो. दुसरा बी आहे बिझनेस, म्हणजे कृती. मुलांचे हात कामात गुंतवून ठेवा, म्हणजे त्यांचा मेंदू आपोआप फोन विसरून जाईल. आणि यासाठी काही महागड्या खेळण्यांची गरज नाहीये. त्यांना कणिक मळायला द्या, जुनी वर्तमानपत्र कापायला द्या, साधं चित्र काढायला द्या किंवा कपड्यांच्या घड्या घालायला शिकवा. हे तर सर्वोत्तम उदाहरण आहे. मी एकदा आदित्यला फक्त 50 रुपयांची खेळायची माती आणून दिली आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, तो तब्बल 3 तास त्या मातीत खेळत होता, एकट्यानं. फोन नाही, यूट्यूब नाही, काही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा बी, तो म्हणजे बॉन्डिंग, म्हणजे संवाद. मुलांना आपला वेळ हवा असतो, पण कसा वेळ? असा वेळ जिथे आपण फक्त शरीराने नाही तर मनानेही त्यांच्यासोबत असतो. दिवसातली फक्त 20 मिनिटं ज्यात आपला फोन बाजूला असेल आणि आपलं 100% लक्ष फक्त आपल्या मुलाकडे असेल. ठीक आहे, तर आता आपल्याला सिद्धांत कळलाय, पण हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं? त्यासाठी एक सोपी, ठोस योजना बघूया. एक छोटासा नियम घरात सुरू करू शकता. शनिवारचा नियम. म्हणजे शनिवारी संध्याकाळी 7 नंतर घरात कोणीही मोबाईल किंवा टीव्ही बघणार नाही. मग काय करायचं? पत्ते खेळा, कॅरम खेळा किंवा नुसत्याच गप्पा मारा. सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, पण बघा, काही आठवड्यातच हा घरातला सगळ्यात आवडता वेळ होऊन जाईल.
आणि एक 3 दिवसांचं चॅलेंज हे खूप प्रभावी ठरतं. येणारे 3 दिवस मुलांना अजिबात फोन द्यायचा नाही. पहिला दिवस खूपच कठीण जाईल, हे मी आधीच सांगते. रडारड होईल, हट्ट होईल, पण शांत रहा. दुसऱ्या दिवसापासून तक्रारी कमी होतील आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल, मूल फोनशिवाय खेळायला लागलेलं असेल. कारण कोणतीही सवय मोडायला मेंदूला किमान 3 दिवसांचा ब्रेक लागतोच. याच 3 दिवसांच्या चॅलेंजमुळे माझ्या मुलाचा, आदित्याचा, स्क्रीन टाईम तब्बल 90% कमी झाला. हो, 90%. याचे परिणाम खरंच खूप मोठे आहेत. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. ही गोष्ट खरं तर मुलांबद्दल नाहीये, ही आपल्याबद्दल आहे. हे वाक्य खूप महत्वाचं आहे नाही का? आपण मुलांना म्हणतो फोन बघू नको आणि स्वतः मात्र सतत फोनवर असतो. ते सगळं बघत असतात. आपल्या शब्दांपेक्षा आपल्या कृतीचा त्यांच्यावर जास्त परिणाम होतो. त्यामुळे आता स्वतःला दोष देणं बंद करा. आपण सगळेच थकलेलो असताना, कामात असताना मुलांना शांत ठेवायला फोनचा आधार घेतला आहे आणि हे ठीक आहे. पण आता आपल्याला एक चांगला मार्ग मिळाला आहे, त्यामुळे तो अपराधीपणा सोडून देऊया आणि छोट्या छोट्या सकारात्मक बदलांवर लक्ष देऊया. तर जाता जाता एक प्रश्न. आज घरी गेल्यावर मुलाच्या हातातून फोन काढून घेण्याऐवजी त्या जागी त्याला कोणता नवीन मजेशीर पर्याय देणार आहात, यावर नक्की विचार करा आणि आजच सुरुवात करा.